मोहम्मद नईम कुरेशी हिंगोली जिल्हा मजूर फेडरेशन अध्यक्ष, अब्दुल्ला पठाण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष, आमदार राजूभैया नवघरे यांच्या हस्ते सत्कार। मजूर फेडरेशनच्या अध्यक्षपदी मोहम्मद नईम कुरेशी यांची बिनविरोध निवड। वसमत शहरासाठी अभिमानाचा दिवस ठरलेला आहे। शहरातील ज्येष्ठ कंत्राटदार मोहम्मद गौस कुरेशी यांची हिंगोली जिल्हा मजूर सहकारी संस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेली आहे। तसेच माजी नगरसेवक अब्दुल्ला पठाण यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या हिंगोली जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे। आणि या दुहेरी निवडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराकडून आज वसमत येथे दोघांचाही सामूहिक सत्कार करण्यात आला। वसमतचे आमदार राजूभैया नवघरे यांच्यासह त्यांचे पिताश्री रमाकांत पाटील नवघरे आणि लक्ष्मीकांत भैया पाटील नवघरे यांच्या हस्ते दोघांनाही शाल, श्रीफळ आणि पुष्पहार घालून सन्मानित करण्यात आले। त्यावेळी मोहम्मद नईम कुरेशी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की मागील 22 वर्षांपासून मी फेडरेशनवर संचालक म्हणून काम करत आहे। आज जी माझी निवड झाली ती फक्त आणि फक्त राजूभैया नवघरे यांच्या प्रयत्नामुळे। एका अल्पसंख्याक माणसाला जी संधी मिळाली त्याबद्दल मी त्यांचा आणि आमदार संतोष बांगर साहेबांचा आभारी आहे। अल्पसंख्याक समाजाला पहिल्यांदा ही संधी मिळाली आहे। या संधीचं सोनं मी करीन। गोरगरिबांसाठी जेवढं काम करता येईल तेवढं मी करेन। आमदार साहेबांनी माझ्यावर जो विश्वास टाकला त्या विश्वासाला मी पात्र राहीन। यावेळी अमित कुमार काबरा, मोबिन दादा, लालासाहेब उबारे, अझहरभाई पटेल, राजूदादा येंगडे, गौतमबाबू वाहुळे, हरून दालवाले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। पाहूया निवड झाल्यांच्या प्रतिक्रिया। जिल्ह्यातल्या महत्त्वपूर्ण संस्था मजूर फेडरेशनवर आमचे नईम अंकल यांची निवड झालेली आहे। नईमभाई कुरेशी यांची। मी एक अल्पसंख्याक समाजाचा सातत्यानं काम करणारा कार्यकर्ता म्हणून नईमभाई यांच्याकडे बघितलं जातं। मागच्या 20-25 वर्षापासून त्या मजूर फेडरेशनवर ते काम करत होते, पण आपल्या वसमतला पहिली वेळ ही संधी भेटलेली आहे की आमच्या वसमतकरांसाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट झालेली आहे। दुसरं आमचे मित्र अब्दुल्ला पठाण साहेब, माजी नगरसेवक आणि आत्ताचे पण नगरसेवक आहेत त्यांचीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झालेली आहे। त्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमच्या कुटुंबाकडून या दोघांचाही सामूहिक सत्कार ठेवलेला आहे। धन्यवाद। ज्या पदावर निवड झाली त्या पदाबद्दल काय वाटतं? आमदार साहेबांनी पण शुभेच्छा दिल्या, काय भावना आहेत? मागील 22 वर्षापासून हिंगोली जिल्हा मजूर फेडरेशनवर संचालक म्हणून काम करीत आहे आणि आज जे माझी निवड झालेली हे फक्त आणि फक्त राजूभैया नवघरे यांच्या प्रयत्नामुळे एका अल्पसंख्याक माणसाला जी संधी मिळाली, मी त्यांचा आभार मानतो। संतोष बांगर साहेब यांचाही मी आभार मानतो, त्यांनाही राजूभैयाचा बोलण्यावर मला संधी दिलेली आहे। बाकी ज्या लोकांना मला संधी, मी सगळ्याचा आभार मानतो। पुढील मी जसं माझ्याकडून जी अपेक्षा असेल लोकांची, ती अपेक्षा मी पूर्ण करील। मी कुठे कमी पडू देणार नाही। अल्पसंख्याक समाजाला पहिल्यांदाच हे म्हणजे संधी मिळालेली आहे। या संधीचा मी सोना करील। गोरगरिबासाठी मला जितकं काम करता येईल मी तितकं करील। माझ्याकडून कुठेही चूक झाली तर आपण कोणी मला माझा हात धरू शकून मला दंड देऊ शकतात, माझ्याकडून जर चूक झाली असेल तर कुठे। मात्र मी तसं चूक होऊ देणार नाही, कारण ज्या समोरच्या आमदार साहेबांना माझ्यावर जे विश्वास टाकलं त्या विश्वासाला मी पात्र राहील। इतकं बोलून सगळ्यांना मी धन्यवाद करतो आणि माझ्या हिंगोली जिल्ह्याचे सगळे संचालक यांचा मी आभार मानतो आणि सगळे सभासदांचा मी आभार मानतो। त्यांना मला काम करायची जे संधी दिली, मी त्या कामाचा सोना करून दाखवेन। मी अब्दुल्ला पठाण, हिंगोली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मला राजूभैया नवघरेंनी जिल्हाध्यक्ष केलेलं आहे। त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही सर्व आत्ता जेवढे माझे सोबती संघ नगरसेवक आहेत, वसमतचे नगरसेवक आहेत, हिंगोलीचे सगळे आमचे पूर्ण जे मित्रमंडळ आहे, त्यांनी सगळ्यांनी माझी भैयाकडे शिफारस केली आणि भैयानं मला डायरेक्ट आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडे नेऊन मला जे मानाचं जे जिल्हाध्यक्षपद दिलं, त्या जिल्हाध्यक्षपदाचा मी अत्यंत आभारी आहे। भैयाचे व सगळे मित्रपरिवाराचे सगळ्याचे मी जे आहेत राष्ट्रवादीचे मी अत्यंत आभारी आहे। आणि त्यांनी जे माझ्यावर जे विश्वास दाखविला भैयानी, त्याचं मी नक्की सोनं करी। अल्पसंख्याक समाजाला जोडण्याचा प्रयत्न करी आणि जास्तीत जास्त आपण जसं आपले विधानसभा, जिल्हा परिषद येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद जे काही माझ्यात होत आहे ते सर्व समाजाला संघटित करण्याचं मी काम करेल। छोट्या जे अल्पसंख्याक जेवढा बी समाज आहे त्याला राष्ट्रवादीशी जोडण्याची मी 100% प्रयत्न करी। मी असं बोलून आश्वासन देतो। जय हिंद, जय। आज तुम्ही पाहिलं असेल तर या ठिकाणी अल्पसंख्याक विभागाच्या 2 निवडी झालेल्या आपल्याला दिसत असतील।
खरं तर मजूर फेडरेशन ही 26 वर्ष जुनी संस्था आहे, पण आजपर्यंत तिथं अध्यक्ष तर सोडा साधा संचालक देखील अल्पसंख्याक विभागाचा नव्हता. पण राजू भैयाची दूरदृष्टी आणि सर्वसमावेशकता म्हणजे सगळ्या समाजाला घेऊन चालण्याचं जे त्यांचं कार्य आहे त्याचा खऱ्या अर्थाने आज विजय झाला आहे. आज आमच्या नईम भाईंना त्यांनी मजूर फेडरेशनच्या अध्यक्षपदी विराजमान केलं आहे आणि त्याचबरोबर अब्दुल्ला पठाण साहेबांना अल्पसंख्याक विभागाचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जिल्हाध्यक्ष पदसुद्धा त्यांनी मिळवून दिलं आहे. या दोन्ही नवनियुक्त निर्वाचितांचे यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि राजू भैयांच्या कार्याबद्दल काय बोलायचं, जे ठरवतात ते करून दाखवतात असे आमचे कार्यसम्राट आमदार आहेत, तर त्याबद्दल त्या दोघांचे अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद.